राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे की स्वर्गीय अजितदादांच्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पहिलं 6 वर्ष आम्हाला द्या. अतिशय चांगलं यश मिळालेल्या सुहास बाबरांचं म्हणणं असं की यावेळेला तुम्ही आम्हाला द्या. पण शेवटी बसून निर्णय करू. नाराजी काय आहे का आणि उद्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत मीटिंग आहे असं काही कारण कसली नाराजी नाही. काही जिवंत माणसं ज्यावेळेला एकत्र काम करतात त्यावेळेला म्हणजे यंत्र असतील तर त्यांचं काही भांडण होत नाही. जिवंत माणसांची भांडणं होतात. मग ती जिवंत माणसं असल्यामुळे ती बसून सोडवतात, पुन्हा तिथे न अडखळता मार्गक्रमण करतात. असं काही असेल नाही आहे फार तर ते माननीय मुख्यमंत्री महोदय हा एक असा लोहचुंबक आहे की तिथे गेले की सगळेजणं त्यांचं मान्य करतात. तेही अतिशय योग्य मार्गदर्शन करतात. ते बाबा 2 गोष्टीत तुम्ही मागे जा, 2 गोष्टीत तुम्ही पुढे या, असं करा. काही नाही आहे पण जर तुम्ही मुद्दाच उपस्थित केला तर नाही. कसं माणसांच्या कामामध्ये आहे तर ते नीट करू. सीएम साहेबांच्या समोर हा विषय जाणार आहे. बैठकीला काही जाण्याची आवश्यकता नाही. 23 तारखेपासून 1.25 महिना अधिवेशन आहे. देवेंद्रचं वैशिष्ट्य आहे की अधिवेशनामध्ये बजेट होतं, पेंडिंग विकासाचे प्रश्न मार्गी लावतात बैठका करून, आणि पेंडिंग संघटनात्मक माणसांचे प्रश्नही मार्गी लावतात. तू आता असं कर, तू 24 तारखेला रात्री आहे, मग ते येतो, ते ऐकतात, मग ते त्याचा दुसऱ्या पार्टला म्हणतात की तू 25ला ये, मग ते नेक्स्ट वीकमध्ये दोघांना का तेव्हा बसवतात. असं 1.25 महिन्याचा उपयोग 14 पासून ते बजेट सँक्शन होण्यासाठी, विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी, माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगात आणतात. वेगळी बैठक वेगळं जाणं काही आवश्यक नाही आणि एवढं काही नाहीच आहे.